मुरंबा मालिकेच्या आजच्या भागाचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. चला तर मग मित्रांनो, वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला. तर आता आपण इथे पाहतो की आर्था ही रमाला कॉल करण्याचे प्रयत्न करत असते, तर तारा ही फोनवर बोलण्यात व्यस्त असते. आर्था आता खूप प्रयत्न करत असते फोनवर रमाच्या फोन करण्याचा, पण रमा काही फोन उचलत नसते. तर इतक्यात त्या ठिकाणी स्वरा येते. आता आर्था ही घाबरते, तर लगेचच तारासुद्धा तिकडे येते. तर आता स्वरा विचारत असते, हा माझा मोबाईल आहे ना, मग हा तुझ्या हातात काय करतोय? माझा मोबाईल तू कशासाठी घेतला होतास? त्याबरोबर लगेचच आता इकडे तारा म्हणते, अगं स्वरा सॉरी, ही आहे ना जरा वेडीच आहे मुलगी. अगं हिला तुझा मोबाईल नाही माझा मोबाईल घ्यायचा होता. अगं आर्था असं काय करतेस? तो मोबाईल माझा नाही आहे, तो मोबाईल तिचा आहे, स्वराचा. दे बरं तिला तिचा मोबाईल, आणि तुला माझा हवा होता ना, तू माझा घे चल. आणि मग ती तिला तिकडनं घेऊन जाते. स्वराच्या लक्षात येतं की नक्कीच काहीतरी गडबड आहे. तर लगेचच इकडे तारा आणि आर्था या दोघीही जणी आता आलेल्या असतात आरोहीच्या रूममध्ये. आर्थाला तारा जे काही करणार असते ते पटत नसतं. आर्था म्हणत असते, ताई नको ना गं प्लीज. त्यावर तारा म्हणते, ए तू गप ग, मला बोलू देत. आणि मग ती म्हणते, ऐक ना आरोही. त्याबरोबर आता इकडे लगेचच पुन्हा एकदा आर्था म्हणते, ताई नको ना गं प्लीज. त्याबरोबर आता आरोही विचारते, ताराताई तू आईबाबांचा व्हिडिओ आणणार होतीस, तू आणलास का गं व्हिडिओ? त्यावर लगेचच आता तारा म्हणते, हो गं बेबी डॉल आणलाय ना, पण ना त्यामध्ये एक छोटासा प्रॉब्लेम झाला आहे. त्याबरोबर ती म्हणते, काय प्रॉब्लेम झाला आहे? आईबाबा येणार आहेत ना एकत्र? त्याबरोबर तारा म्हणते, तो प्रॉब्लेम की नाही आता तू सॉल्व्ह करू शकतेस, तुझ्याशिवाय कोणी नाही. त्याबरोबर ती म्हणते, कुठला प्रॉब्लेम आणि मी कसं सॉल्व्ह करू शकते? त्यावर लगेचच तारा म्हणते, तुझे आईबाबा सेपरेट झालेत. त्यावर हे ऐकून आता इकडे आरोहीला खूपच जास्त वाईट वाटतं. मग तिकडे स्वरा येते आणि स्वरा म्हणते, इट्स अ प्रँक. त्याबरोबर आता तारा लगेचच तिच्याकडे रागाने बघू लागते. तर आरोही म्हणते, प्रँक म्हणजे? त्याबरोबर लगेचच आता तिला स्वरा सांगते, अगं प्रँक म्हणजे एप्रिलमध्ये 1 एप्रिलला कसं आपण प्रँक करतो का नाही, हे तसंच होतं. तर आता हे सगळं अजिबातच ताराला आवडत नसतं. स्वरा म्हणते, अगं मीच सांगितलं होतं ताराला तुझ्याबरोबर प्रँक करायला, म्हणून ताराने येऊन तुला असं सांगितलं. पण ये तू आता इथे बस बरं, आणि मी काय सांगते ते शांतपणे ऐकून घे. रमा आणि अक्षय हे दोघं कायम एकत्रच राहणार आहेत. ते दोघं कधीच वेगळे होऊ शकत नाही. त्यामुळे तुला टेन्शन घ्यायची काही गरजच नाही आहे. त्याबरोबर आता ताराला राग येत असतो तिच्या मेहनतीवर पाणी फिरताना बघून. तर इकडे स्वरा म्हणत असते, अगं आईबाबा घरी नक्की येणार आहेत. त्यावर ती म्हणते, मग ना मला खूप खूप बरं वाटतं आहे. त्यावर ती म्हणते, हो ना, पण फक्त एवढ्यावरच नाही चालणार. आईबाबा येणार आहेत म्हटल्यावर त्यांच्यासाठी आपण एक काम करूया, छान आहे ना, घर डेकोरेट करूया, चालेल? त्याबरोबर लगेचच आरोही म्हणते, हो चालेल ना. मग स्वरा म्हणते, पण त्याआधी तू ना एक काम कर, तू जा आणि आईबाबा येणार आहेत म्हणून एक छान पोयम लिही, आणि ती पोयम तुझी लिही आणि मस्त आईबाबा आले की त्यांना ऐकव, कळलं का? त्यावर लगेचच आता आरोही म्हणते, हो चालेल ना. मग स्वरा म्हणते, आर्था तू जरा मदत कर आरोहीला, तिला तुझ्या रूममध्ये घेऊन जा, कविता लिहा. मग त्या दोघी तिकडनं निघून जातात. त्याबरोबर ताराही तिकडनं चाललेली असते. मग लगेचच आता स्वरा ताराला हाक मारते आणि म्हणत असते, लाज नाही वाटत तुला? त्या लहान मुलीच्या मनात तिच्या आईवडिलांविषयी उगाचच्या उगाच काहीतरी हे असं पेरायची काय गरज आहे? हे बघ, आज मी हे सगळं फक्त प्रँकच्या नावावरती निभावून नेलं आहे, पण पुन्हा जर असं काही केलंस ना तर मग मात्र मी अक्षयला नाव सांगेन ना. त्याबरोबर लगेचच आता इकडे तरीही निर्लज्जाप्रमाणे तारा म्हणत असते, ए तू कोण आहेस आणि तू आमच्या फॅमिली मॅटर्समध्ये का पडतेस, तुला काय संबंध आहे? त्यावर लगेचच स्वराला राग येतो. स्वरा म्हणते, हे बघ तारा, एक गोष्ट लक्षात ठेवायची, मी कशात पडायचं कशात नाही, मी काय करायचं काय नाही हे मला तू शिकवण्याची गरज नाही आहे, ओके? मला काय करायचं आणि काय नाही हे व्यवस्थित कळतं. आणि पुन्हा जर तू असं काही केलंस तर खरंच मी अक्षयला तुझं नाव सांगेन ना. आता तू ठरव तुला काय करायचं आहे ते. त्याबरोबर मग मात्र आता आरोहीकडे ताराकडे गप्प राहण्यावाचून काहीही पर्याय नसतो. तर दुसऱ्या बाजूला आता अण्णासाहेबांनी शिक्षकांबरोबर मीटिंग लावलेली असते. शिक्षक, अण्णासाहेब, रमा सगळेच मीटिंगमध्ये बसलेले असतात. पण रमाच्या डोक्यात विचार मात्र घरचे वेगळेच सुरू असतात. ती विचार करत असते, स्वराने मगाशी मला का कॉल केला असेल? स्वराचं काही काम असेल का माझ्याकडे अर्जंट?
मी उचलायला हवा होता तिचा फोन, उगाच नाही उचलला. काय मी पण स्वराला काय वाटलं असेल. मग तिला आठवतं गुरुजींनी त्या दोघांना मंगळसूत्र दिलेला प्रसंग. मग रमा विचार करू लागते, अक्षयला आणि मला गुरुजींनी मंगळसूत्र परत केलं रमा अक्षयचं, हे अक्षयने स्वराला सांगितलं असेल का? आणि त्याबद्दल विचारण्यासाठीच स्वराने मला कॉल केला असेल का? अरे यार, उगाचच्या उगाच माझ्यामुळे ना त्या दोघांमध्ये मला कुठलेही कॉम्प्लिकेशन्स नको आहेत. मी तिचा फोन उचलायला हवा होता, पण नाही, आता मला स्वराबरोबर बोलायला हवंच. जोवर मी आता तिच्याबरोबर बोलणार नाही ना, तोपर्यंत माझ्या जीवाला चैन येणार नाही. अण्णासाहेब इकडे शिक्षकांना विचारतात, काय मग मी तुम्हाला जे वेळापत्रक परीक्षांचं बनवायला सांगितलं होतं ते तयार झालं का? त्यावर शिक्षक म्हणतात, हो अण्णासाहेब, आम्ही अगदी व्यवस्थित वेळापत्रक बनवलेलं आहे. त्यावर दुसरा शिक्षक म्हणतो, काही पालकांना अडचण होती, पण आम्ही आता त्यांच्याशी बोलून ती अडचण दूर केली. त्यावर अण्णासाहेब म्हणतात, रमा, तुला परीक्षेबद्दल काही बोलायचं आहे का मुलांच्या? इतक्यात आता लगेचच दुसरे एक शिक्षक म्हणतात, अण्णासाहेब, ही फाईल तुम्हाला दाखवायची होती, एवढी प्लीज जरा बघून घेता का? अण्णा लगेच फाईल बघायला घेतात. रमाचं मात्र या सर्वात बिलकुलच लक्ष नसतं. ती तिच्या दुनियेत तिच्या तंद्रीत हरवलेली असते. अण्णासाहेब म्हणतात, बघू बरं, आणि मग ते ती फाईल बघून घेतात. तर इकडे एक शिक्षक म्हणत असतात की अण्णासाहेब, म्हणजे ज्या पालकांना अडचण होती ना त्या वेळापत्रकाबरोबरची, ते आम्ही त्यांच्याशी बोलून सॉल्व केली आहे, त्यामुळे आता काही हरकत नाही. अण्णा म्हणतात, रमा, या सगळ्या बाबत तुझं काय मत आहे? रमा ही लगेचच अण्णांना काही बोलणार. इतक्यात पुन्हा एक शिक्षक अण्णांबरोबर बोलू लागतात. मग रमा म्हणते, अण्णा, माझं ना थोडं काम आहे, मला बाहेर जायचं आहे. अण्णा म्हणतात, अगं मीटिंग सुरू आहे ना रमा. त्यावर रमा म्हणते, अण्णा, जर मी आत्ता नाही ना गेले तर परिस्थिती हाताबाहेर जाईल, प्लीज जाऊन द्या ना. अण्णा म्हणतात, बरं जा, हवं तर मी तुला गाडी आणि ड्रायव्हर देतो. रमा म्हणते, नाही नको, मी मॅनेज करते. अण्णा म्हणतात, बघा, याला म्हणतात मल्टीटास्किंग. एका वेळी किती सगळे विचार यांच्या डोक्यात सुरू असतात. त्यानंतर रमा ही मार्केटमधनं चाललेली असते. रमाच्या डोक्यात विचार मात्र आता परतही स्वराचेच असतात. रमा विचार करत असते, स्वराला काय वाटत असेल? नाही म्हणजे स्वराचं म्हणणं काय असेल? तिने का मला कॉल केला असेल? उगाचच्या उगाच माझ्यामुळे अक्षयमध्ये आणि स्वरामध्ये वाद तर होणार नाहीत ना, व्हायलाही नको आहेत. उगाच माझ्यामुळे त्या दोघांचं जर नुकसान झालं ना, तर मला ही गोष्ट अजिबातच नाही चालणार, नाही आवडणार मला ही गोष्ट. पण मग काय असेल, काय करू हा विचार करत रमा रस्त्यावर उभी असते. तर इकडे आता स्वराचा बॉयफ्रेंड म्हणजेच आदित्य स्वराबरोबर बोलत असतो. तो स्वराला म्हणत असतो, सॉरी सॉरी सॉरी, आय एम रिअली व्हेरी सॉरी डार्लिंग, बट काय करू, अगं कामात होतो ना, त्यामुळे मला फोन उचलायला जमलं नाही, पण म्हणून असं नाही आहे ना की माझं प्रेम नाही आहे, सॉरी, प्लीज सॉरी. त्याबरोबर लगेचच आता स्वरा त्याला म्हणत असते, हे बघ, मला तुझं सॉरी वगैरे काहीही नको आहे. मी तुला इतके कॉल केले, पण तू माझे एकाही फोनचा रिप्लाय दिलेला नाही आहे. जर तू माझ्या फोनचा रिप्लाय दिला नाही, जर तुला माझ्या वेळेची किंमत नसेल ना, तर ठीक आहे, मलासुद्धा तुझ्या वेळेची नाही आहे, समजलं ना, जाऊ दे. त्याबरोबर आता आदित्य म्हणतो, सॉरी स्वरा, मी काय करू, आता येऊ का तिकडे आणि तुझ्यासाठी येताना गिफ्ट आणू का? त्यावर स्वरा म्हणते, मला ते नको आहे तुझं गिफ्ट वगैरे, मला काहीही सांगू नको. ती फोन ठेवत असते. तिचा बॉयफ्रेंड म्हणतो, प्लीज 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 फोन नको ना गं ठेवूस डार्लिंग, प्लीज. त्याबरोबर स्वरा म्हणत असते, हे बघ, मला ना तुझ्याशी काही बोलायचं नाही आहे, मला तुला काहीतरी महत्त्वाचं सांगायचं होतं आणि म्हणून मी तुला एवढे कॉल करत होते. तू कॉल नाही केलेस, पण कमीत कमी मेसेजवरती तर सांगू शकत होतास ना की तू बिझी आहेस किंवा काय, पण नाही, तरीही तुला तसं करता नाही चालत. तर इकडे रमा ही आता रस्त्याने चाललेली असताना अचानक मागून आदित्यच्या गाडीचा धक्का रमाला लागतो. आता खरं तर चूक रमाचीही असते आणि आदित्यचीही थोडीशी असते. त्यामुळे लगेचच रमा आदित्यला म्हणते, सॉरी, हां सॉरी. नाही म्हणजे त्याबरोबर आता तिच्या लक्षात येतं की माझ्यामुळे आदित्यची साडी पडली. मग लगेचच आता रमा ती साडी उचलते आणि आदित्यला देते. आता इकडनं स्वरा म्हणत असते, मला तुझ्याशी बोलायचं नाही आहे. त्यावर रमा म्हणते, अहो नका रागू, त्यांचा अपघात होता राहिला आहे. त्यावर स्वरा म्हणते, काय ॲक्सिडेंट होता ना, कसं काय, लागलं आहे का तुला, कुठे लागलं आहे? अहो त्याला जर लागलं असेल तर प्लीज जरा दवाखान्यात घेऊन जाल का? त्यावर लगेचच रमा म्हणते, अहो शांत व्हा, एवढं काही झालेलं नाही आहे, त्यांना ॲक्सिडेंट होता राहिला आहे असं म्हटलं आहे मी. आणि जर एवढं प्रेम आहे तुमचं तर मग कशाला उगाच त्यांच्याशी भांडताय? जे काही असेल ते भेटा, बोला आणि सॉर्ट आऊट करून टाका ना, काय अर्थ आहे भांडण्याला? त्याबरोबर रमाला आता हे जे काही सांगितलेलं असतं रमाने, ते सगळं काही आता स्वराला पटतं. त्याबरोबर रमा पुन्हा एकदा आदित्यला म्हणते, सॉरी हां. इतक्यात समोरून अक्षयची गाडी येते. अक्षय विचारतो, काय हो, काय झालं, हा काय तुम्हाला त्रास वगैरे देतोय काय? काय रे बाबा, काय चाललंय तुझं, का उगाचच्या उगाच तू आमच्या मॅडमना त्रास देतोयस काय?
त्याबरोबर रमा लगेचच म्हणते, शांत शांत थांबा जरा तुम्ही, असं काही नाही आहे, उलट माझाच थोडासा प्रॉब्लेम होता, तुम्ही जा ना प्लीज. त्याबरोबर रमा बाजूला होते आणि आदित्य मधनं निघून जातो. तर आता इकडे लगेचच अक्षय हा रमाला म्हणतो, काय आरके मॅडम आज एकट्याच कुठे निघालाय, कुठे चाललाय कुठे? त्याबरोबर रमा म्हणते, तुमच्याच घरी जायला निघाली. बट इट्स ओके, मी एक काम करते, मी रिक्षा घेते आणि रिक्षाने जाते. त्याबरोबर अक्षय म्हणतो, अहो कशाला, मी सोडतो ना तुम्हाला. नाही म्हणजे सोडतो म्हणजे मी सुद्धा घेऊन जातो ना तुम्हाला, चला या बसा. त्याबरोबर रमा म्हणते ठीक आहे आणि मग लगेचच आता ती अक्षयच्या मागे डबल सीट बसते. अक्षय आता गाडी सुरू करत असतो पण गाडी सुरू होत नसते. अक्षय खूप प्रयत्न करत असतो पण गाडी काही सुरू होतच नसते. आता रमा ही गाडीवर बसलेली मागे हलत असते चांगलीच गदागद. रमा अक्षयला म्हणते, अहो काय करताय, किती हलवताय गाडी, मागे बसली आहे ना मी. त्यावर अक्षय म्हणतो, अहो गाडी चालू होत नाही आहे म्हणून. त्यावर रमा म्हणते, अहो मग सांगा ना मला तसं तोंडाने, उतरेन मी. आणि मग रमा ही उतरते. त्याबरोबर अक्षय म्हणतो सॉरी आणि मग रमा ही आता शांत उभी असते. अक्षय हा गाडीला काय झालं आहे ते बघण्याचा प्रयत्न करू लागतो. तर दुसरीकडे आता लगेच तारा ही फोनवर बोलत असते. ती म्हणत असते की ग्रामी, आता तू मला सगळा दोष देऊ नकोस. अगं जर मध्ये ती स्वरा तडमडली नसती तर आपला प्लॅन व्यवस्थित वर्क होत आलाच होता. अगं मी आरोहीला व्यवस्थित सगळं सांगितलंही होतं गं. बरं जाऊ देत ना ते सगळं, आता तू किती दिवस अजून तिकडे राहणार आहेस, तू ना आता लवकरात लवकर परत ये आणि एकदाचा काय तो एकच घाव घाल. इतक्यात ताराला स्वराचा फोनवर बोलण्याचा आवाज येतो. तारा म्हणते, ग्रामी मी तुला नंतर करते, ही स्वरा कोणाबरोबर तरी फोनवर बोलते, मला ऐकू दे. स्वरा म्हणत असते, हो रे, नाही माझा तुझ्यावर राग, मी तुझ्यावर राग धरून काय करू, पण तू फोन उचलले नाहीस ना त्याचा मला राग आला. हो आवडली मला तू दिलेली साडी, अरे पण आत्ता कशी नेसून दाखवू तुला, तू मला जेव्हा नेक्स्ट टाईम भेटायला येशील ना तेव्हा मी नेसेन आणि तेव्हा मग तू बघ. बस ओके ओके बाबा ठीक आहे, नेसते. बरं पण मला ना तुला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे, तू समजून घेशील ना मला प्लीज. त्यावर तो म्हणतो की हो भेटूया आपण. मग स्वरा त्याच्याशी बोलत बोलतच वरती जाते. आता हे सगळं काही बोलणं ताराने ऐकलेलं असतं. मग स्वरा तिकडनं गेल्यावर तारा आता अलगच तिकडनं बाहेर येते आणि म्हणत असते, अच्छा तर म्हणजे तो ह्या स्वराचा बॉयफ्रेंड होता तर. वाह, आता बरं झालं मला कळलं. आता बघते ह्या स्वराचा ऑरा कसा या घरामध्ये टिकतो ते. बॉयफ्रेंड आहे तरीसुद्धा आमच्या घरामध्ये राहते काय, आता बघच मी तुझं काय करते ते स्वरा. तेवढं बोलून आता तारा ही विकृत पद्धतीने हसते. तर इकडे अक्षय आणि रमा हे दोघंजणं पायी चाललेले असतात. अक्षय म्हणत असतो, काय अरे नशीब आहे माझं, 2 पेट्रोल पंप बघितले पण दोन्ही पेट्रोल पंप बंद. त्याबरोबर रमा म्हणते, आहे एक आणखी 3रा पेट्रोल पंप पुढे, बघूया तिकडे. त्यावर अक्षय म्हणतो, अहो पण तुम्ही कशाला माझ्याबरोबर फिरताय, तुम्हाला घरी जायचं होतं ना, तुम्ही जा रिक्षा पकडून. त्यावर रमा म्हणते, नाही नको, त्या दिवशी तुम्ही माझ्यासाठी थांबला होतात, मग आज मी सुद्धा थांबायला हवं ना तुमच्यासाठी. त्यावर मग अक्षय म्हणतो, बरं मला सांगा अचानक आमच्या घरी जायचा काय प्लॅन. त्यावर रमा म्हणते, ते मी म्हणजे स्वराचा मला फोन आला होता आणि म्हणूनच मी घरी चालले, म्हणजे उगाच प्रॉब्लेम नको, मी मगाशी तिचा फोन उचलला नव्हता. अक्षय म्हणतो, अहो फार काही नसेल, स्वराने तुम्हाला का फोन केला पण. त्यावर रमा म्हणते, तेच तर कळत नाही आहे ना. अक्षय म्हणतो, ठीक आहे. रमा मग अक्षयला ते मंगळसूत्र दाखवत म्हणते, अक्षय या मंगळसूत्राचं काय करायचं आपण, यावर नाव जरी माझं असला तरी हक्क आता स्वराचा आहे. अक्षय म्हणतो, नाही, यावर रमा अक्षयचा हक्क आहे, त्याचं काय करायचं ते तू ठरव. आणि त्यानंतर इकडे आता स्वरा ही आवरून निघत असते बाहेर जायला. इतक्यात त्या ठिकाणी तारा येते. तारा कान पकडून स्वराला सॉरी म्हणते, स्वरा खरंच सॉरी, मी मगाशी आरोहीला असं काहीतरी वेड्यासारखं सांगायला नको होतं, खरंच सॉरी, मला माफ कर, मामाला प्लीज यातलं काही नको सांगूस. स्वरा म्हणते, डोंट वरी, मी काही नाही सांगणार आहे अक्षयला, ओके. त्याबरोबर लगेचच आता ती म्हणते, बरं मला जाऊ देत ना, मला उशीर होतोय, मला जरा घाई आहे. त्यावर ती म्हणते, कुठे बाहेर चालली आहेस का तू. त्यावर स्वरा म्हणते, हो जरा काम आहे माझं, मी आले जाऊन. त्यावर ती म्हणते, येस ऑफकोर्स. आणि त्यानंतर मग आता स्वरा ही तिकडनं जाणारच असते. इतक्यात त्या ठिकाणी अक्षय आणि रमा पोहोचतात. मग अक्षय रमा आल्यावर अक्षय स्वराला म्हणतो, स्वरा कुठे चालली आहेस का. त्याबरोबर आता लगेचच इकडे हे सगळं काही बघत असते तारा तिथेच उभी असते. रमा म्हणते, स्वरा तू माझ्या फोनवर फोन केला होतास ना. स्वरा म्हणते, मी नाही गं रमा, मी नव्हता केला तुझ्या फोनवर फोन, खरंच. त्यावर लगेचच रमा म्हणते, अगं असं काय करतेस, हा काय तुझा नंबर, हे बघ. आणि मग ती लगेचच स्वराला तिचा नंबर दाखवते.
त्यावर स्वराच्या लक्षात येतं, अच्छा म्हणजे हा फोन मघाशी अर्थाने केला होता तर. मग लगेचच आता स्वरा म्हणते, ओ आठवलं मला. नाही ॲक्च्युली काय झालं आहे ना, मघाशी माझ्या फोनवरती आरोही गेम खेळत होती. कदाचित आरोहीकडनं चुकून तुझ्या फोनवरती फोन लागला असेल, पण जाऊ देत ना, चुकून लागला होता. त्याबरोबर लगेचच आता हे ऐकून रमा म्हणते, बरं काही हरकत नाही. त्याबरोबर स्वरा म्हणते, बरं मी जरा येऊ का, मला जरा बाहेर जायचं आहे. त्यावर आता रमा ती साडी बघते आणि तिला आठवतं की ही सेम साडी तर त्या मुलाकडे सुद्धा होती. मग रमा ही लगेचच स्वराला म्हणते, स्वरा तुझी साडी छान आहे. तर अक्षय हा आता लगेचच स्वराला म्हणत असतो, स्वरा अगं तुला माहिती आहे का, रमाला काय वाटलं, रमाला वाटलं की तुला म्हणजे काही आम्ही एकत्र काम वगैरे त्याचा प्रॉब्लेम आहे आणि तू ते विचारायला फोन केलास, तरी मी हिला म्हटलं चुकून लागला असेल. त्यावर स्वरा म्हणते, नाही गं रमा, तसं काही माझ्या मनात नव्हतं आणि आफ्टर ऑल तुम्ही दोघं आरोहीचे आई बाबा आहात, त्यामुळे म्हणजे मला काहीही प्रॉब्लेम नाही आहे. बाय द वे मी येऊ का, मला जरा उशीर होतो आहे. त्याबरोबर लगेचच रमा म्हणते, बाहेर चालली आहेस ना तू, ही साडी छान आहे खरंच तुझी. आणि खरंच स्वरा तू आत्ता हे जे काही बोललीस ना, त्यामुळे मला खरोखर खूप बरं वाटलं. थँक्यू सो मच स्वरा, तू काहीही चुकीचा विचार केलेला नाही आहेस, यासाठी थँक्यू सो मच. त्याबरोबर स्वरा म्हणते, इट्स ओके रमा, त्यात काय एवढं. मग रमाने साडी छान आहे म्हटलेलं असतं. त्यामुळे मग स्वरा आता लगेचच रमाला सांगते, ॲक्च्युली ही साडी मला माझ्या मैत्रिणीने गिफ्ट केली आहे आणि आता मी तिलाच भेटायला चालली आहे. बाय द वे मी निघू का. त्यावर अक्षय म्हणतो, हो जा, सांभाळून जा. आणि मग स्वरा तिकडनं जाते. त्याबरोबर आता अक्षय म्हणतो, तुझं काय. त्यावर रमा म्हणते, मी आता आलेच आहे तर आरोहीलाही भेटून घेते आणि मगच जाते. त्यावर अक्षय म्हणतो, बरं ठीक आहे. मग लगेच आता तिकडनं अक्षय फ्रेश व्हायला जातो. त्याबरोबर लगेचच आता रमा ही ताराला विचारते, आरोही कुठे आहे. त्याबरोबर लगेचच आता तारा सांगते, आरोही क्लासला गेली आहे, येतच असेल. आता जाताना चुकून आरोही रमा आणि स्वरा एकमेकीला धडकलेल्या होत्या आणि त्यावेळी मुद्दामून ताराने त्या दोघींचे मोबाईल चेंज केलेले असतात आणि ताराला आता खूप मज्जा येत असते. तारा म्हणत असते, वा आता येणार खरी गंमत. स्वराचा मोबाईल गेला रमाकडे, रमाचा मोबाईल आला स्वराकडे. आता नंतर स्वराच्या फोनवर फोन येतो. रमा तो फोन उचलते तर त्यावर समोरची व्यक्ती म्हणत असते, अगं कधी येणार आहेस तू, कधीपासून वाट बघतोय मी तुझी डार्लिंग, ये ना गं लवकर. त्यानंतर स्वराचा बॉयफ्रेंड स्वराच्या बोटात अंगठी घालण्याचा प्रयत्न करत असतो. स्वरा त्याला नाही म्हणत असते, पण तो ऐकत नसतो. मग रमामध्ये येते आणि काय चाललं आहे तुझं असं म्हणत त्याला लांब ढकलते आणि म्हणते, का तिच्यावर जबरदस्ती करतोयस. त्यावर तो म्हणतो, तिचं प्रेम आहे माझ्यावर, ती माझी गर्लफ्रेंड आहे. त्यावर रमा म्हणते, ती माझ्या नवऱ्याची होणारी बायको आहे स्वरा, कळलं. त्याबरोबर आता तो विचारणार तिला तिचं माझ्यावर प्रेम आहे का नाही. त्याबरोबर मग मात्र आता रमा ही काहीच बोलत नसते, स्वराकडे फक्त एकटक बघत असते. आणि हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा